3 सेशन मध्ये हो 3 सेशन. सरांचा पाय चालताना ढिला पडत होता हो ढिला पडतो. गुडघ्यापासून. हा त्यांना कमीत कमी 15 वर्ष ना 15 वर्ष. वर्षापासून त्रास आहे. 15 वर्ष जुना त्रास हो. सरांचा. झोपही नव्हती लागत. म्हणजे दुखलं का झोप लागत नव्हती. हो. आता रात्रभर झोप लागते. म्हणजे असा तो एकदम म्हणजे 20% 80% दुरुस्त झाला, 20% असं पद्धतीने वाटते ते. तेही निघून जाते. हा धीरे धीरे. हा ठीक आहे, धन्यवाद सर. हे नव्हतं. हा दिल्ली नव्हतं तिला. हा बघा, पायाला तुमच्या आली आहे मजबूती. ठीक आहे. इथं असायचं का इथं? हे बघा, तुमच्या पायाला मजबूती आली आहे. पहिले कसं होतं, पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही आले तेव्हा हा असा जरी केला ना, हा हे बघा, एकदम ढिला ढिला वाटत होता. आता पहा, असं वाटत होतं इथून तुटते का का. आता नाही वाटत तसं. आता नाही. हा ठीक आहे. आणि खाली खाली थोडं इतक्यात हे मस्त. नाही, हे सुजत नाही. पहिले तुमची ही नस ही सुजत होती. अशी पूर्ण टेम्परेचर अशी फुगून जाते. दुखते ह्या साईडने कधी कधी. हा ते आता हळूहळू येईल ते. उलट लेटा. इथे दुखते का? इथं त्या पॉईंटवर. इथं ना? हो आता इथं दुखणार नाही, नाही इथेही दुखणार होतं. हो दुखते पण तिथं पोट दाबलं. आता दाबलं पहिल्यापेक्षा खूप दुखते की कमी आहे? कमी आहे. भरपूर कमी आहे ना पहिल्यापेक्षा. तेच आहे. लांब समजलं सोडा पुन्हा एकदा. ढिला ठेवा, पाय ढिला ठेवा.
बसणं केलं का व्यवस्थित? व्यवस्थित बसणं केलं का? आजच्या आगळे तिकडे बसता तुम्ही इथे बरोबर केलं का? हो. अजून करा ते. चालेल. चांगलं. तीन सेशन मध्ये सरांचा पाय चालताना ढिला पडत होता गुडघ्यापासून. हा त्यांना कमीत कमी 15 वर्ष ना 15 वर्ष जुना त्रास सरांचा चालता चालता ढिला पडत होता. आता खूप फायदा आहे तरी. त्यांची जी कमरेपासून नस लागल्यामुळे ती गुडघ्यामध्ये आली आणि त्या गुडघ्याचा त्रास यांना 15 वर्षापासून होता. जसे जसे सर चालायचे
तो पाय ढिला पडून तिला जायचा पडलं, आणि एकदम तुमचा पडून जायचा. लचक मारायचं. हो. आता तो 3 सेशन मध्ये बरा झाला. हो. सर आले म्हणून त्यांचं धन्यवाद. सर बरं झालं म्हणून त्यांचेही धन्यवाद. धन्यवाद सर, बिलकुल धन्यवाद. सांगा तुम्ही. आता एकदम म्हणजे फ्री वाटत आहे तो पाय. आणि दुखणं एकदम कमी झालं सर. रात्रीनं पायाचे जे नस लागत होते दुखत होता, म्हणजे काहीतरी ठेवा लागेल तेव्हा झोप लागेल त्याच्याकरता. असं नाही करायला लागलं. तसं नाही करणार. नाही, तसं काहीच नाही करायला लागलं. म्हणजे झोप लागून राहिली रात्र.